सर्वांना, मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल. मी मुंबईला गेली होती ना, तेव्हा काही शॉपिंग केली होती. ती तुमच्याबरोबर शेअर करावं, जेणेकरून तिथे कोण असेल आजूबाजूला तर तुम्हाला पण त्याचा फायदा होईल, म्हणून हा व्हिडिओ करते. टी शर्ट जसं की RCTला मी गेलो होतो ना, ॲक्च्युली मी दोनदा गेली. तुम्ही व्हिडिओ बघितलंच असेल, आधी बहिणीबरोबर वगैरे आणि परत दुसऱ्या दिवशी मैत्रिणीबरोबर. तेव्हा हा टी शर्ट घेतला होता श्रीला, सेकंड डेला गेली तेव्हा, कारण की त्याला घ्यायचा होता, तिथे आवडलं होतं झुडिओमध्ये. मग त्या दिवशी तर आम्हाला काही जमलं नाही. मी जसं म्हटलं की बिलिंगला वगैरे लाईन असल्यामुळे मग दुसऱ्या दिवशी गेल्यावर हा टी शर्ट घेतला त्याला. हा एक आणि ह्याच्याबरोबर अजून एक आहे. हे दोन टी शर्ट घेतले आणि हे आम्हाला मिळाले फक्त 179 रुपयाला. आणि कपडा पण छान आहे आणि कापड वगैरे छान आहे, त्यामुळे त्याला आणि आवडली प्रिंट वगैरे, म्हणून मग हे दोन फक्त घेतले टी शर्ट. त्यानंतर ही गन घेतली होती टॉय झोनमध्ये, तिथे पण छान आहे. याच्यात 3 गोळ्या आहेत आणि छान आहेत. मुलांना काय असं काहीतरी आवडतं, तर त्याला आवडली होती म्हणून मग घेतली तिथे. बाकी त्याला जास्त काही घेतलं नव्हतं. त्यानंतर हा टॉप घेतला मी, जीन्सवर वेअर केला आहे. तिथे कोपऱ्यात फोटो लावला आहे त्याचा, व्हिडिओसुद्धा आहे. तर हा घेतला आहे 250 रुपयाला, घाटकोपरला. रस्त्यावरतीच आम्ही घेतला आहे हा. छान मिळाला, याचं पण कापड वगैरे छान आहे आणि छान वाटलं मला म्हणून मग घेतला. कॉटनमध्येच आहे, असं बेल्ट आहे ह्याला पाठीमागे, खूप सुंदर वाटलं म्हणून मग घेतला हा. त्यानंतर हा ब्लाऊज घेतलाय, हा पण घाटकोपरलाच घेतलाय. हा मला 300 की 350ला बसला. असं आहे. म्हणजे ही पुढची बाजू आहे गळ्याची आणि ही मागची बाजू आहे. आता सध्या V-neckची खूप फॅशन आहे आणि माझ्याकडे गोल्डन होता मागच्या वेळी आणलेला, तो खूपच खराब झाला म्हणून टाकून दिला होता. त्यामुळे म्हटलं आता एक घेऊया आपण, त्यामुळे हा एक घेतला. ह्याला आता हात लावायचे अजून. आणि हा ड्रेस सुद्धा घाटकोपरला घेतलेला आहे. हा दुकानात घेतला आहे. ते दुकानचं नाव मला आठवत नाही आहे. जर का आठवलं तर मग मी ह्याच्यात डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचं नाव. असा ड्रेस आहे. हा थोडासा लूज होतोय मला, ह्याचा पण व्हिडिओ लावलाय बघा शेजारी मी. थोडासा लूज होतोय, तर फिटिंग करून घेईन. जरा मोठी साईज आणली मुद्दामच, म्हटलं अगदीच कमी जास्त नको व्हायला, म्हणून मग XL घेऊन आली मी. L बसला असता कदाचित, पण ठीक आहे, कॉटन आहे ना, म्हटलं आटलं वगैरे तर, म्हणून मग XLच आणला. त्यात हे पॅन्ट आहे ना, ही प्लाझो आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. हा 600ला बसला मला. सुंदर आहे प्रिंट वगैरे. ह्याचा कलर आहे ना, तो असा बदामी कलर आहे, लेमन पण नाही म्हणता येणार, बदामी कलर असा आहे. आणि ही पिंकमध्ये, बेबी पिंकमध्ये अशी प्लाझो आहे त्याच्या खाली. त्यानंतर हा 1 पीस घेतला, छान आहे असा. हा 550ला मिळाला 1 पीस. आता कुठेतरी येता जाता आपल्याला किंवा असं घरात सुद्धा वेअर करू शकतो. हा पण छान मिळाला, हेअर वगैरे छान आहे. याचा पण फोटो व्हिडिओ लावला आहे मी तिथे खाली. आणि ह्याच्यावर मी हा बेल्ट वेअर केला आहे. हा बेल्ट फक्त 50 रुपयाला मिळाला आहे. त्याच्यावर वेअर केला आहे तो, कारण की हा सिम्पल आहे ना. घरात घालायचं असेल तर आपण नाही वेअर केलं तरी चालेल, पण असं बाहेर जाताना छान वाटेल हा, म्हणून हा घेतला. आणि कशावरही जाऊ शकतो, त्यामुळे घेतला.
मी घेतला होता बेल, सुद्धा 50 रुपयालाच मिळाला मला. त्यातही प्रकार होते, ह्या बेल्टमध्ये पण प्रकार होते. आता इथे जे हे दिसतंय ना, इथे पुढे डायमंड होते, पण म्हटलं नको, हा सिंपल छान वाटतो. डायमंड पडलं की परत सगळा शो जाईल त्याचा. आणि हा असं साडीवरचा ह्याच्यावर पण डायमंडचं होतं, पण मी नाही घेतलं डायमंडचं, कारण की एक जरी डायमंड पडलं तर मग सगळं ते विचित्र वाटतं ना, त्यामुळे मग ते नाही घेतलं. हा असा सिंपल असा घेतला, छान आहे. हा चेन आहे त्याला पाठीमागे. आणि हा जो बेल्ट आहे ना, हा वाला, हा म्हणजे इलास्टिक आहे असं स्ट्रेच, त्यामुळे मग हा घेतला. त्यानंतर हा एक टी शर्ट घेतलाय, हा दादरला घेतलाय. आम्ही गेलो होतो ना बहीण शॉपिंगला दादरला, तेव्हा. हा असा आहे, ही मागची बाजू आहे आणि पुढची. हा फक्त 200 रुपयाला मिळाला मला. छान आहे याचं पण कापड, आणि कलर पण, हा कलर असा कधी झाला नव्हता माझा, म्हणून म्हटलं घेतला. बघू म्हटलं वेगळं करून, जरा वेगळं काहीतरी. आणि पाण्याची बॉटल घेतली शाळेसाठी श्रीला, ही पण छान मिळाली. ही 150 रुपयाला मिळाली. त्याची पहिली होती ती खराबच झाली होती, म्हटलं घेऊया त्याला. हे सगळं आम्ही रस्त्यावरच घेतलेलं आहे बऱ्यापैकी. साडी काढत नाही, म्हणजे व्यवस्थित केलेली आहे, त्यामुळे रोल प्रेस वगैरे करून दिली ना त्यांनी. पार्टीवेअरमध्ये ऑर्गेन्झा साडी आहे, ही दादरला घेतली दुकानात. त्याचा पत्ता मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. जयश्री म्हणून नाव आहे दुकानाचं, त्या पत्ता देतेच मी, मला दिसेल की नाही काय माहिती. त्यानंतर ही एक साडी, माझ्या बहिणीने मला घेतलेली आहे. तिचं घर आता नवीनच झालंय ना, तर मी फर्स्ट टाइम गेली, त्यामुळे मग मला तिने घेतली साडी. सुंदर आहे, कलर पण छान आहे, ग्रीन शेडमध्येच आहे. मला जवळून दाखवते, तुम्हाला कसा दिसतोय काय माहिती, पण छान आहे. छोटीशी शॉपिंग होती माझी. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा, आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि जसं की मी म्हटलं की माझी म्हणजे मुंबईला जाताना खूपच म्हणजे अचानक बहिणीचा फोन आला की आपण जाऊया का म्हणून, आणि शिंदे सुट्टी पण नव्हती, तरी पण म्हटलं जाऊन येऊया 2 दिवस, निदान तेवढंच सगळ्यांना भेटता येईल, म्हणून मग मी गेली होती. त्यामुळे मग पॅकिंगचा वगैरे काही व्हिडिओ मी केला नाही आहे, डायरेक्ट बसमध्ये बसते तेव्हाचाच व्हिडिओ केला आहे. आणि निघताना पण आम्ही घेतला नाही, कारण की आम्ही तिघी पण रडत होतो, बहिणी, आई वगैरे, त्यामुळे मग तो व्हिडिओ काही मी घेत बसली नाही. त्यानंतर थंडीसुद्धा भरपूर होती निघताना, रात्री उशीर झाला आम्हाला निघायला. आणि आता हे ब्लॉग पुढचे व्यवस्थित येत राहतील, तर सर्वांनी लाईक करा. बाय, भेटू आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.